राम राम, के हालचालचे मंडळी. स्वच्छ आणि शुद्ध हास्यवायू निर्माण करून वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, स्वागत करूया. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातील आपला लाडका कलाकार उमेश कामत, निर्माती प्रिया बापट, लेखिका कल्याणी पाठारे आणि आजच्या भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली ऋता दुर्गुळे आणि आरती मोरे. मंडळी, एक वेळ वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसणं सोडून देईल, पण विशाखाताई समीर चौगुलेंच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाणं मात्र कधीही बंद करणार नाही. आणि जोपर्यंत ती या कार्यक्रमाला जात राहील तोपर्यंत आपल्याला पोटभर हसायला मिळत राहील. बघूया आज ही समीर विशाखाची जोडी काय धमाल करते ते. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फातर्फेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार 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 नमस्कार. तूच आहेस? नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केलीत, धन्यवाद. खूप मनपूर्वक धन्यवाद. 2 ओळी तुमच्यासाठी. वाचाल का? नाही म्हणजे वाचाल की बोलताय काय? नाही, मला पाठ आहे. हा 2 ओळी तुमच्यासाठी. जरूर जरूर. दुमदुमली शहर तालुका जिल्हा. वा वा. दुमदुमली शहर तालुका जिल्हा आमच्या समोर आलेला आहे दगडी किल्ला. दगडी किल्ला चांगलंय. म्हणजे एक सांगू का? बोला ना. म्हणजे ऍक्च्युली मी ना गेली 10 वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते. हा, मग त्याचं काय? एकदा का माझं टाळकं सळकलं ना तर मी कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते. कुठल्याही लेवलला जाऊन राडा करू Yes, yes, of शकते. course. एक आगाऊ सूचना दिली. Yes, yes, of course, म्हणजे of course. लक्षात घ्या तुम्ही. कळलं ना मला काय म्हणायचं? अरे येस येस ऑफकोर्स. अरे वेडी आहे काय? सॉरी प्लीज प्लीज. हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट प्लीज. बसा बसा बसा. तर रसिको, आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे. सोफ्यावर विशाखाताई. सोपं करून सांगा. सोफ्यावर विशाखाताई बसलेल्या आहेत. विशाखाताई, दिवाळी आलेली आहे. हो. युयू साबणाची वेळ झालेली आहे. हे काय युयू? हे काय? ब्रँड घेऊ शकत नाही ना, चॅनल आहे ना. अच्छा. ओ युयू समजून जा. वा वा, कल्पक आहे कल्पक. वा, सुधारणा आहे तुमच्यात. येस, चांगलं आहे, थँक्यू उत्तम थँक्यू आहे. थँक्यू व्हेरी मच. तर दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ. फराळ नसेल तर दिवाळी नाही. खरं. आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. ती व्यक्ती आत्ता आपल्या समोर आलेली आहे, फापट पसराताई. नमस्कार. माझं आडनाव ना फापट पसरा ताई नाहीये, फातर्फेकर आहे असं अरे, आडनाव. विशाखाताई फातर्फेकर. एकदा चक्री करून घ्या. सगळे फात्र विचारगिरी फात्र झालं. आलं? ओके. ओके. नाही, माझी चूक झाली आहे. खरंच चूक झालेली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू शुड बी. तर हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे वा. त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलचं प्रचंड आकर्षण होतं. माझे की म्हणजे प्रचंड आकर्षण. म्हणजे मला आठवतं की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा बरं का, आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं. अच्छा. तर माझ्या लहानपणची गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते, अगदी एवढीशी 6 वर्षाची होते मी. नाही, तुम्ही 6 वर्षीच असाल, एवढीशी वगैरे नाही. एवढीशी आम्हाला काय सांगू? गुटगुटीत होते मी. हा, म्हणा काही तुम्ही. नीट बोलायचं बायशी. सॉरी.
माफ करा सिन्सिअर. तर गुटगुटीत होते मी. तर मला अजून आठवतं, बापरे, म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं. त्या हॉटेलवर मी अशी एवढा फ्रॉक घालून, असं 2 पोनी बांधून असं 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 गुटगुट असं वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचे आणि हे कर रे ते कर, ऑर्डरी सोडायचे. आणि बापरे, माझे गोंडूले का माझे त्यावेळेस तुझं हे काय झालं? नाही, तुम्ही जे वर्णन केलं ना, तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी, म्हणून मी एकदम लाड कोण आहे करायला- मी? मुलगी आहे? बाई आहे ना? काय फॅन्सी ड्रेस केलाय? हा? हसू नको माकडा. लांब राहायचं, जवळ न्यायचं. तर मंडळी, तुम्हाला सांगते, एवढीशी लहान पोर ती अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायची. म्हणजे आमच्या घरात ना बिझनेसचं हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच, वा. लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं. आणि अण्णा, खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक. हा. माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जातं. म्हणजे मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ. क्या बात है, अण्णा म्हणजे मीठ. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात ना अण्णांशिवाय काही चवच नाही. क्या बात आहे. ही जी तुम्ही उपमा दिली ना, अण्णा म्हणजे मीठ, अच्छा. क्या बात आहे खरंच यार. मग कालांतरानं काय झालं माहितीये का, अण्णांच्या प्रेरणेतून बरं का, हा. मी 15व्या वर्षी ग्राहक पेठेत मी स्वतःचा स्टॉल लावला. क्या बात आहे. आणि मी स्वतः बनवलेले सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला. तुम्ही स्वतः बनवलेला? Yes, वयाच्या 15व्या वर्षी. हा, ते मग त्या पदार्थात अण्णा घातले होते? म्हणजे आता म्हणाल ना अण्णा म्हणजे मीठ, म्हणून अण्णा घातले होता, असं पंच मी तयार केलं. अण्णा म्हणजे मीठ म्हटल्यावर तो डायलॉग कसा होईल ना, सरदार मैंने आपका अण्णा खाया है. या आवाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट. असा इन्स्टंट टाकून दे रे इथून, तुला कळलं ना? नाही, असे फन एलिमेंट मी असं नेहमी- फन मारेन ना, सगळा फन विसरून जाशील, कळलं ना? अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात. इकडे बघ, अण्णांची भंकस करायची नाही, कळलं? भंकस नाही अजिबात. ऍक्च्युली भंकस तुम्ही सुरू केली. म्हणजे? सुरुवात तुम्हीच केलीत. लघु उद्योजका म्हणून तुम्ही आलात, मग काय भंकस. तू काय माझा अपमान करायला इथे मला बोलवलंय? Absolutely. हा? मला खूप काम आहे त्या जगात, मी जाते नाही. नाही, नाही, Please, 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 please. एक मिनिट, डोंट टच मी. हे थांबा इकडे, प्लीज प्लीज प्लीज. सॉरी म्हणायचं तर मी बस. मी सॉरी म्हणतो. सॉरी म्हणा. आय सॉरी, आय एम रे सॉरी. प्लीज ह्याच्यावर हे ठेवा प्लीज. बसा. नाही, प्लीज बसा तुम्ही, प्लीज बसा. सेन्स. आय सिन्सिअरली बेगम आहेस तू माझी. काय 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 आय सिन्सिअरली बेग. काय कोण बेगम आहे? आय सिन्सिअरली हा, काय म्हणाल तू? कोणाची बेगम? मी तुझी बेगम. बेगम. थोबाड बघितलीस का रे आरशात जरा, काळतोंड्या? हा? बघतोस काय आता? घुबडा, तू कोण मोठा बादशाह? हसू नको. आला मोठा शाणा. विचारते, निकृष्ट दर्जाचे प्रश्न विचार तुझे. हो हो. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःचं प्रदर्शन, स्वतःचं म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन, स्वतःचं पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावलं. पुढे काय झालं? पुढे काही नाही. मग कार्यक्रम संपला. मग काय अरे, कशाला काय? बोलते ना, बोलू दे ना, पुढे बोलू दे. तर पुढे काही नाही, सगळे पदार्थ छान विक्रीला गेले. त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकामा झाला आणि मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतोय हा धंदा करायला. तोंड नीट ठेव ना. कसं करतोयस तोंड? ऍक्च्युली असंच मी ऐकतो. हा. तर अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोटे छोटे शाखा उघडायला लागले आणि मग त्याचे ब्रँचेस झाले. आणि आज 23 देशांमध्ये माझ्या ब्रँचेस. ओ माय गॉड, क्या बात आहे. म्हणजे युरोप म्हणू नका, लंडन म्हणू नका, हाँगकाँग म्हणू नका, थायलंड म्हणू नका, बँकॉक म्हणू अरे नका. बँकॉकला मसाज कसं एवढंच आहे का? नॉनसेन्स. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे रशियामध्ये तुम्हाला गंमत सांगते, रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला, महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला क्या मिळाला. बात आहे, क्या म्हणजे बात. माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली. क्या बात सर्वोत्कृष्ट आहे, क्या बात आहे. एकदा पाककृती. जोरदार टाळ्या वहिनींसाठी हो, झाल्या पाहिजे. क्या बात आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आज आपण सांगू, ए चप्पल कोणी मारली आहे? ए चप्पल कोणी मारली? ए सेलिब्रिटी, चप्पल कोणी मारली? अरे चप्पल कशी मारतात तोंडावर? ते माकडा, तुझी चप्पल आहे तेव्हा पायात बघ. जगात कोणाची हिंमत आहे माझ्या अंगावर चपला वगैरे फेकायची, कळलं ना? घाल ती चप्पल पायात घाल. आला मोठा शाणा. तर पुढचा प्रश्न असा आहे
की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं? वा आहे म्हणजे सोय आहे. मी काही पॅकेट्स आणलेले आहेत, तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या. एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे हो. पॅकेट आणलेलं मी आहे. दाखवू का तुम्ही- लोकांना? हो जरूर हो, प्लीज दाखवा ना. दाखवा. हा वा वा वा. तर रसिक प्रेक्षक हो, ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनवरस आहेत. अनावरच नाही, ते अनारस आहे. सॉरी. पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं छिछोरे सुद्धा आहेत. चिचोरे नाही आहे रे. चिचोरा तू आहेस. चिरोटे आहेत ते, चिरोटे. काय फंबल आहे बाबा, चिचोरे आणि चिरोटे. बाप रे, एक्सलंट फंबल आहे. थँक्यू मॅम. पुढचा पदार्थ आहे या छोट्या पतंग असतात, अशा आपण फिरवतोय. छोट्या छोट्या शंकरपाळी आहे रे ती. छोटी पतंग आहे, शंकरपाळी आहे ना ती. लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी याला. तुझ्या वडिलांनी योग्य वेळेत तुला कान फटवला असता ना, तर आज तू त्या शंकरपाळी म्हणाला असतास. चल नाही. काय 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 कोणाशी बोलतोस? सॉरी. नॉनसेन्स. प्लीज बसा. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन? हे ऍक्च्युली मेन आहे, बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं. हे बघायला गर्दी होते, तर मनोरंजनाचे कार्यक्रम. मला ऍक्च्युली वेळ नाहीये. नाही मला नाही, निघायला. प्लीज थांबा, तुम्हाला आवडेल, खरंच आवडेल. बघा आता. आता गाणं ओळखा. गाणं ओळखा. ओळखा. हे तू आता वाजवलंस. तू आता जे वाजवलंस ते मला ओळखायचं. ओळखा गाणं ओळखा. ओळखा ओळखा, जल्दी ओळखा. नाही मला अरे झोप. आली माझ्या घरी ही दिवाळी. अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना, दुसरं कुठलं गाणं असणार? आता परत हे ओळखा. आता हे ओळखा. असेल कुठल्या दिवाळीवरचं असेल. तेच परत म्हटलं. आली माझ्या घरी. आता ओळखा. आता ओळखा. हे गाणं ओळख. हा, हे. आली माझ्या घरी दिवाळी. ओळखलं गाणं यार. काय वेळ आहेस का रे? हा, 30 गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतोस? मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे. बापरे, वांदे. हा, बघा बापरे. बघा आता. ओळखा. ओळखा. परत एकदा सांगा. ओळखा. काय आहे हे? घोड्यांचा टापाचा आवाज. जवळ आले घोडे, लांब गेले. थँक्यू थँक्यू. तुम्ही हा जो उदंड प्रतिसाद. एक मिनिट, मी एक आवाज काढून दाखवू? ऑफ कोर्स, वाय मला नॉट. थोडंसं येस येस, रंजन वाय करायचंय. नॉट, एक वाय नॉट, मिनिट, वाय जरा नॉट. एकच मिनिट, मी बघा, तयारी हा करते. मनोरंजनाचे कार्यक्रम असेच असतात. भल्या भल्यांना वेळ लावतात. आधी त्या तयार नव्हत्या, आता स्वतःहून गेलेल्या आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. जरा वाद्य ओपन करा. वाद्य ओपन करा म्हणजे हे काय, हे ना, हे ओपन करा. हे ओपन करा. त्या काठीने तुमची चाटी फोडायची. हे नाही, हे हे नाही, काय हे- हे? याला नाही करायचं. हे थांब. हे अरे हे. वा 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 वा, क्या बात क्या बात. सूरज, बघूया हास्यरसिक काय म्हणतात. मकरंद दादा. फातर्पेकर वहिनीची अवस्था म्हणजे हौसेनं केला वर, त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर अशी झाली. पण ह्या केमिस्ट्रीनी भन्नाट हसवलं. वा वा, बहुत बढिया. थँक्यू दादा. प्रिया, तुला हा मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला? खूप मजा आली. तुम्ही खरंच खूप कमाल आहात आणि ऑफकोर्स ह्या आधीही तुमचे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. फार कमाल टायमिंग आहे, तुमची केमिस्ट्री फार कमाल आहे आणि ती जाम वर्क होते. मला मजा आली, खूप मला मजा आली. थँक्यू थँक्यू. उमेश दा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आपण नेहमीच ना आधीच्या पिढीच्या लेजंड्सबद्दल आपण नेहमी म्हणत असतो. म्हणजे अगदी अशोक सराफ, मकरंद सुद्धा आहे, पण लक्ष्मीकांत बेर्डे. सो मी ब्लेस्ड आहे की आता काही वर्षानंतर जे लेजंड्स ठरणार आहेत त्यांचे परफॉर्मन्स आम्हाला आता इथे पाहायला मिळत आहेत. क्या बात. वा वा, बहुत खूप.
सो ही खरंच लेजंड्स मंडळी आहेत, कारण हे असं टायमिंग हे इंटरनॅशनल लेवलच्याही वरचं टायमिंग आहे. खरंच खूप छान तुम्ही करता जे काही करता ते, आणि माझ्यामध्ये तुम्ही माणसंही तितकी गोड आहात, त्यामुळे हे गोड परफॉर्मन्सेस होतात. थँक्यू सो मच. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एक चित्त थरारक झुंज जी आपल्या समोर घेऊन येत आहेत खानदेशचा चमचमता तारा श्याम राजपूत आणि चिपळूणचा तेजस्वी पारसमणी प्रभाकर मोरे. आता रंगला कुस्तीचा फड, त्यार लक्ष जरा इकड. ताई माया काय का होय का, ताई माया कान सोफ्यावर बसलेले ढमढेरे काका. जिंदगीमध्ये असा खेळ कधी पाहिला नसल, असा खेळ कधी पाहिला नसल. या खेळाचं नाव मरस्तोवर कुस्ती. मरस्तोवर कुस्ती. लेट मी क्लिअर द डेफिनेशन ऑफ मरस्तोवर कुस्ती. मरस्तोवर कुस्ती म्हणजे या रिंगणामध्ये दोन पहिलवान एकमेकाशी लढणार, एकमेकांना भिडणार, आणि एक पहिलवान दुसऱ्या पहिलवानाला मरस्तोवर मारणार. तर अशा या जिंदगी मरणाच्या रिंगणामध्ये स्वागत करूया, जल्लोषानं स्वागत करूया खानदेशचा वाघ, ज्याच्या नजरेमध्ये आग, खुंखार राजपूत श्याम. वा वा वा, कोण आहे का या वाघाबरोबर लढायला? कोण आहे का? या वाघाला चितपट करायचं, याला या रिंगणात हरवायचं आणि 5 लाखाचं इनाम जिंकायचं. या वाघाला करा आडवा आणि इनाम जिंकून साजरा करा पाडवा. हाय का कुणी? हाय का कुणी? मायकालाल हाय का? हाय हाय मोरे हाय. हात वर कुस्ती सुरू होऊ द्या, कुस्ती सुरू होऊ द्या, पैलवान कुस्ती सुरू होऊ द्या. वा 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 वा, शेवटी आला चिपळूणचा वाघ आला. वाघ? वसाट्या बकरीचं पण माझ्यापेक्षा वजन जास्त असतं. वाघ नाही रे. आणि तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. काय? ही मुलगी आहे ना, मला हाय हाय असं करीत होती ना, तेवढ्यात मी तिकडनं हाय केला, तेवढ्यात ह्या वसाडीने मला आतमध्ये आणून ढकलला. नाही 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 अरे नाही काय नाही नाही ना, हवं तर हिला विचार. वही ना प्राजू? राजू कोण आहात तुम्ही? एक मिनिट, मोरे म्हणजे तुम्ही नाही. मी गौरव मोरेला हाय केला. गौरव मोरेला? हो. वसाडे घात केला स्वतःचा. स्वतःचा घात केला स्वतःचा. असो अरे, एका त्याच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम. आपण तरी काय करणार? आहे का नाही मला सांगा. बाबा हा बघ, आहे का ते काय तिनं गौरव मोरीला हाय गेलाय, त्याच्यामुळे मी निघतो. काय नाही 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 नाही, आता या रिंगणात पाऊल टाकल्यानंतर लढल्याशिवाय जायचं नाही. नका, नको. काय नाही मोरे, आता असं करायचं नाही. मोरे नको, नको. मोरे, आता या पहिलवानाला जा सामोरे. वसाडा जाता जाता पंच मारून गेला. हा आता मला पंच मारून ठार मारून टाकणार. मी काय म्हणतो दादा, ऐका ना. दादा फिदा काय नाही रे. तुम्ही बाय ना कप्पड तोंड्या, तू माणसांग कुस्ती खेळस करे नाही पाटोड. तुला भावरा नागात फिराई फिराई मार सुरे मै. चल रे थांबा. पण मी काय म्हणतो, काय आपण म्हणतो? कशासाठी खेळायची कुस्ती? कशासाठी खेळायचे? हा मला सांगायचे आहे, माले सिताना शे मेको जीतना है. हावडी राजपूत, हावडी चरबी आहे ना तुला? माझी चरबी काढतो तू, माझी चरबी नाही, काढतो. मारू नको. माझी चरबी काढतो. मी डिक्लेअर करतो, तुम्ही जिंकलो, मी हरलो. ह्या माणसाला 5 लाख रुपये जाहीर झालेला आहे. खानदेशी आहे रे मी. होय ते माहिती. खानदेशी आहे. तू ना फुक्कट ना आणा बी नको रे माले. खेळून जिंकणार रे मी. तुझी सगळी हवाच काढतो रे आता मी. तुझी हवाच काढतो. ऐकून तर घ्या ना. दादा, एक गुड न्यूज आहे. मला हरायचंय. तू त्यांच्या नाटकाच्या
बी प्रमोशन केलं तरी ते तुला वाचवायला येणार नाही इथे. तुला मारणार मीच आहे. नाही नाही, ऐका ना, ऐका, मारू नका हो, पहिली जावा, ऐका ना लढूया ना. काय आहे, मला माझं जरा टेन्शन कमी करू दे. टेन्शन एक तर मला स्वतःला तयार होते ना. हा. हा, स्वतःला तयार होते का नाही मला तयारी करायची हा, का? हा. काय वार्मअप फार्मअप करायचे करून घे रे. अगं शालू झोका दे गो मायना, शालू झोका दे गो मायना, फुगडी नाही आणली रुसली समायना, फुगडी नाही आणली रुसली समायना, शालू अगं अरे सोड, अरे सोड. वा मोरे वा. कथा पैरांतर आहे तू. गाजर गवत जमिनीतून उपटाव ना तसे तुझे अवयव तुझ्या अंगातून उपटून काढीन रे मी. हा? कशाला पडत होता रे? पलत नव्हतो मग? ते काय झालं, नाचताना एक स्टेप मला आठवली मागची, अच्छा. ती जरा ऍडजस्ट करून घेतो. पलत नव्हतो द्यावं शपथ, इम्प्रोमाइज करत होतो नाही step. कुस्ती नंतर कुठल्या स्टेपच्या लायक राहणार नाही तू. नाही ऐका ना. चालणार आहे, लागणार आहे. ऐका. नाही ऐका ना, मी काय म्हणतो, आपण करूया कुस्ती, नाही कुठं म्हणतोय मी. हा. पण कसं माहितीये काय, कुस्ती खेळायच्या अगोदर आपल्या दोघांचा परिचय व्हायला नको. म्हणजे कसं आहे, आता समजा मी मारला, हा. तर मी माझ्या गावाकडे काय जाऊन सांगणार, मी कुठल्या देशातल्या माणसाला मारलं, बरोबर आहे का नाही? पॉइंट आहे काही नाही, बुवा. मी असं तुम्हाला हा. सांगतो. म्हणजे नेमका तुम्ही हाव कुठल्या खानदेशचा आहे ना मी. खांदेच जाऊ हाव. खांदेच हा. इथे कशाला आलास मग? अरे तुझी बाय आहे ना, हा आखाडा का तुझ्या दल्ल्याचा आहे का रे? सार्वजनिक आखाडा आहे रे हा. होय ते माहिती. तू चिपळूणचा माणूस इथे येऊ शकतो तर खानदेशचा वाघ नाही येऊ शकत का रे? खानदेशचा माणूस कुठे बी पोहोचू शकतो रे. तुम्ही खांदेच आहो काय? मग खानदेश मध्ये गाव कुठला तुमचा? धुळ्याच्या आहे बुवा आम्ही. धुल्याच. बाप रे, माझा मामा पण धुल्याचाच का नाही? काय सांगता? हो त्या बाई शपथ. हो? हो धुल्याचा. म्हणजे कुठल्या खालच्या वाडीतला? नाही ना हो, तिथे वाड्या नाही ना हो. मग गल्ली आहे, एक गल्ली ते 14 गल्ली आहे धुळ्यामध्ये. ते कुठल्या तरी गल्लीत राहतो सदा चिपलूणकर नावाचा मामा का नाही? चिपळूणकर हा. धुळ्यात नाही हो, तिथे पाटील आहे, निकम आहे, निंबाडकर आहे, राजपूत आहे, ऐराव आहे, पण चिपळूणकर म्हणजे असतील बुवा तसं काही. असतील म्हणजे आहेत म्हणून कॉन्फिडेंटली सांगतोय का नाही मी? काय असं का? म्हणलं, उगाच आपलं वा. काहीतरी बोलता वाय. नाही ते जाऊ दे, मुलात गोष्ट काही आहे. कुस्ती तुम्ही कोणाकडे शिकलो? अच्छा ह्यांच्याकडं. मग असं काय कर? नाव घ्यायच्या आधी आदर प्रकट केला ना रे. हो बरोबर बरोबर आहे. बापू पहिलवान, बापू पाटील. बापू नाव ऐकलं असेल ना तुम्ही? ओ बापू प्यालवान. मग? आई, पण काय सांगता होय काय? हिंद केसरी. हो बा. त्यांनी शिकवलंय ना त्या मला. बापू प्यालवान हा. माझ्या बापाचा जिगरी दोस्त का नाही? काय सांगता हो? देवा शपथ. असं? काय बॉडी त्या खाली. हो, म्हणजे माझे बाबा मला सांगायचं, दाराई सिंग पेक्षा त्याची बॉडी अशी स्ट्रॉंग होती का नाही? बॉडी जबरदस्त होती एकदम. हे का ना अशा होय, सांगण्याची पद्धत आहे ती, बाकी काही नव्हतं. आणि मुलात म्हणजे कसं म्हातारपणी लय हाल झाले ते. हाव ना हो, सगळ्या नसा फुगून गेल्या होत्या त्यांच्या. फुकतील नाही तर काय, फुकतील नाही तर काय. हो कुस्ती खेळून खेळून आहे ना, ह्या ढोपऱ्याच्या ज्या वाट्या आहेत ना सगळ्या निकामी झाल्या होत्या. हो, माझ्या बापान वाट्या द्यायला आणि स्वतःच्या काढून घेतल्या. काय सांगता? मग त्या दिवसापासून माझा बापूस डायरेक्ट भातावर वरण घ्यायला लागला. द्या बाई शपथ, वाटीच नाही म्हटल्यावर वाटीच डाल घेणार गोष्ट ना. अरे, वाटी नको हो, वाटी नाही म्हणून गुलाबजामुन सुद्धा आहेत का नाही गलासात खायला लागला ह्याच्या पुढे काय. द्या बाई शपथ. तुझ्या बापाने वाट्या दिलेल्या आहे बापू पाटलांना. म्हणजे काय? अरे बाप रे, हा. त्या गुडघ्याच्या ऑपरेशन मध्ये बापू पाटील मेला. वाट्या आहे ना, वाट्या सुटच झाल्या नाही, नाही. नाही. तेव्हापासून मी शोधतोय काय? कोण आहे फालतू माणूस तो ज्याने वाट्या दिलेल्या नाही, होत्या. नाही, नाही. तुझ्या बापामुळे माझा गुरु मेलेला आहे रे. तुला नाही सोडत रे. ऐका ऐका हो, ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका हो. खाली ठेवा त्याच्यानंतर सांगतो. हो ही सगळी ना तेव्हा अफवा पसरली होती. अफवा? आम्ही वाटीतनं जेवताव देवा भात वाटीतनं खाताव, चपाती वाटीतनं खाताव, असं? ऊस पण वाटीतनं खाताव का नाही? असा वाटीत ऊस ठेवताव आणि असा खाताव वाट देवाच्या. ऐका तुम्ही वाटीत फोडून टाकतो रे. ए देवा, ही वाटी आहे ना, ही फोडून टाकतो. ऐका ना जरा दया माया हाय का नाही तुम्हाला? होय सगळं अवयव कामाच आहेत ना, दैनंदिन व्यवहारातलं आहे तर होय काय तोडून टाकता होय? हो का? पण बापू पाटलाला तुझ्या बापाने मारला ना रे. ते बापू पाटील म्हणजे ते पोस्टात होतं तेच नाही पोस्टात नाही ना हो, पहिलवान होते ना होते. पहलवान बापू पाटील. हा.
नाही म्हणजे तुमचं बापू पाटील वेगळं आमचं बापू पाटील वेगळे का एवढी ऍक्टिंग करतो का? नाही, असू दे. तुझे हातपाय वेगळे वेगळे करतो रे. ऐका ना हातपाय वेगळे वेगळे करून ऐका टाकतो ना, मी. हो, नका. हात जोडतो विनंती करतो लय दमवला ना वासाड्या हा बघा आता आहे ना तुम्हाला नक्की मारणार तू काय मला सोडणार नाही नाही एक विनंती करू काय रे काय मराच्या अगोदर बायकोला फोन कर फोन लाव ना मग. नाही लावतो एक मिनिट थांबा ना इथं धडकी भरते हॅलो हॅलो वासंती काय आहे आग लागली ती आता वासाठी धड बोल अगं ऐकलंच काय हा. ते मरेस्तोर नावाच्या कुस्तीच्या फाडात मी अडकलोय कदाचित आज मी मरणार मग मरा तिकडे काय करायचं ते करा ठेव फोन हट चाल रे चल नाही चल काय बायको नाही ती मग जकीन आहे ती जकीन 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 देवा शपथ लय वाईट म्हणजे जकीन माहिती नाही नाही ना हो. तुम्हाला जकीन माहिती नाही नाही बसा खाली तुम्हाला सांगतो जकीन म्हणजे कसं कोकणातला एका भूताचा प्रकार आहे का नाही काय सांगतो? म्हणजे एक झोटिंग असतो हा. एक मुंज्या असतो अरे बापरे. मानकाप्या असं असं एक जकीन आहे का नाही अरे बापरे. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो मुलात हा. म्हणजे मी तसं कोणाला सांगित नाही कोकणातल्या ना माणसाला कधी मारायचा नाही का बरं डायरेक्ट भूत होता त्याचा का नाही हो म्हणा बापरे. मग देवा खोटं नाही कसं आहे सगळ्या त्याच्या इच्छा अपूर्ण राहतात ना हा. मग त्याचा आत्मा आहे ना सगळीकडे असा भरकटत असतो हो बापरे हा मग तो सगळ्यांना त्रास देतो का नाही हा. आणि तो आत्मा मुलात पिंपलाच्या झाडावर वास्तव्याला असतो पिंपळनं झाड हा पिंपलाच्या झाडा बसलेला कायम स्वरूपी हो तुम्ही बाई ना बाई ना काय बाई ना खोटं सांगतोय काय तुम्ही आणि मुलात कसं आहे म्हणजे नेहमी संध्याकाळी 7च्या टायमाला हा. त्या पिंपलाच्या झाडाकडनं कधी जायचं नाही का बरं गेलो की पकडलं ना तुम्ही अरे बापरे. मला माहितीये मला पण दांडगा अनुभव आहे का नाही हो? हा, अनुभव घेतली नाही मी उगाच काय बोलतोय एवढ्या गोष्टी असं काय झालं होतं माहिती मांग हा. म्हणजे आमची डबल बारी होती भांडण्याची काय समजलं असं. तर ती संपली मग आम्ही आता घराकडे निघालेला हा. तर 12 वाजता रात्री अरे बापरे तर 12 वाजता निघालो हा. पिंपलाच्या झाडाखालनं नेमका हे, हे. वाऱ्याची झुलूक वाऱ्याची झुलूक असं का बरं वाऱ्याची झुलूक आली हा. मी काय समजायचं तर समजून गेलंय असं मी ओळखला का नाही बर माग वळून बघतो तर काय काय 93 फूट उंच अरे बापरे हा असं दात बाहेर आलेले हो म्हणा, बापरे. असे सगळे केस त्याचे असे हा पण मी नाही घाबरलो नाही कसा घाबरणार माझ्या कमरेला चांबड्याचा पट्टा का नाही ते ना काय होतं काय आहे, चांबड्याचा पट्टा असला ना हा. की भूत जवळ येत नाही काय समजलं हा, असं आहे का? हा हा तर तरी पण काय झालं मी असा उभा हा आणि तू माझ्याकडे बघी हो का मी त्याच्याकडे बघी हा. अशी 2-4 मिनिटं नुसती बघा बघीच का नाही आमची हो बापरे शेवटी मला त्यानं आवाज दिला आवाज त्यानं त्याचं काम केलं नाही काय नाही म्हणजे कसा मोरे हो बापरे नाही जवळ या मग किती सारखा सारखा तिकडे येऊ ये इकडे. मोरे मोरे तंबाखू दे तंबाखू तंबाखू म्हणजे कसं आहे मुळात गोष्ट महत्वाची काय आहे भूतांना एखादी गोष्ट मागितलं ना हा. ती त्याला अशी पूर्ण द्यायची नाही म्हणजे तंबाखू दिला हा. की चुना नाही द्यायचा असं नाही तर काय काय तंबाखू चुना द्यायला तर म्हणणार नाही खाणार हा. म्हणजे त्याचा आत्मा तृप्त होणार आणि तो आपल्याला पकडणार अरे बापरे हा चाय मागितला तर खारी आणि बटर नाही द्यायचं बरोबर आहे. भात मागितला वरण द्यायचं नाही. वरण नाही भाजी द्यायची वरण नाही द्यायचं त्याला ना असा घुटमलत ठेवायचा घुटमलत म्हणजे काय होतं त्याचा आत्मा ना अतृप्त राहतो आणि मग तो आपल्याला पकडीत नाही असं का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, काय? कमरेला चांबड्याचा पट्टा हा, आहे ना हा डुप्लिकेट हा काय चांबड्याचा लावून घ्या कधी अपरात्र इकडे तिकडे फिरता हा पकडलं मग काय कराल बरोबर. आता आपली ओळख झाले म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगितली वास्तविक मी कोणाला सांगितलं नाही काळजी घ्या स्वतःची चांगली बॉडी बनवली होय धन्यवाद, चला, धन्यवाद. येतो मी हा चला सांभाळून राहा हा चला येतो धरला काय सांगण्यासारखं नाही अरे देवा, अरे गोरे अरे हो. काही नाही तो काय भूत बनवून घाबरतो काय रे मला नाही रे देवा तो भूत झाला ना तुला चुन्यात बुडवून मारीन रे मी नको रे. आणि तंबाखू तुझ्या वरून टाकून देईन थांबा, थांबा. थांबा 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 काय आता यानं थांबा थांबा मला काय आय आय अरे लोक बघताय तिथं तुमची काय कुस्ती सुरू होईल असं वाटत नाही मी काय म्हणतो काय या नारळावरनं ठरवूया की तुमच्या कुस्तीमध्ये हा. कुठला पहिलवान पहिली चढाई करणार असं का हा म्हणजे काय करायचं काय करायचं? नारळ फिरवायचा हा. आणि नारळाची शेंडी ज्या पहिलवानाकडे येईल हा, हा. त्या पहिलवानानं चढाई करायची असं म्हणता मंजूर? चालेल, चालेल. चला. कोकणातली पद्धत आहे बरोबर हा, आहे हा. आता होणार हा. काय वा मुरे हा,
शेंडी तुमच्याकडे आलेली आहे त्यामुळे या चढाईचा मान तुमचा. माझा वा हा. होऊन जाऊ दे. होऊन जा. ठीक आहे देवा असतील तिथनं उभा राहा. बघा मी काय म्हणतो आता कुस्ती तर होणार आहे. पहिला मान मला भेटलेला आहे. पाया पडून घ्या. वासाड्याच्या डोक्यात नारळ मला तर काय फरक पडलेला नाही आहे. सॉरी चुकलं माझं. नको ऐका ना ऐका हो अहो ऐका ना ऐका अरे नारळच काय व्हायचंच वाचलो अरे मी जिंकलो मोरे मसनात गेलीस तू मसनात. हाय केलंच नाही मला हाय लागली. पारस म्हणी काय पारस म्हणी त्या पारस म्हणी तर तुला शाप देतो. मरू दे हा उठायच्या अगोदर पळतो नाही तर हा मला काय जिवंत ठेवायचा नाही. बोऱ्या पाला वा 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 वा. मकरंदा लढाई में बडाई खजिने में गवऱ्या आणि श्याम्याच्या डोक्यावर बसला आमचा मोऱ्या. क्या बात आहे प्रभ्या, तुमच्या दोघांची इतकी भन्नाट केमिस्ट्री जुळली होती म्हणजे हे स्किट संपलं नसतं तरी चाललं असतं. आणि उत्तम टायमिंग आणि क्या बात आहे, बहुत बढिया. प्रसादा प्रभाकर, मी आत्तापर्यंत पाहिलेला हा तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. आहा अप्रतिम इतका इनोसन्स होता त्या परफॉर्मन्समध्ये आणि समोरून इतकं ॲग्रेशन असताना सुद्धा तो इनोसन्स टिकवून तो ह्युमर मेंटेन करणं कमाल. मला खूप आवडलं. श्याम्या वंडरफुल. तू दिसतोयस पण मस्त या गेटअपमध्ये, अक्षरशः वाघासारखा दिसतोयस. म्हणून तुझ्यासाठी एक खास आज खानदेशी शेर. तू शे खानदेश ना शेर आणि हाऊ शालू झोका दे ग मैना. तू शे खानदेश ना शेर आणि हाऊ शालू झोका दे ग मैना. काय करी राहता मला तर काहीच काही ना त्याने बाईना. क्या बात है प्रसादा. ऋता, तुझं दादा एक गुड न्यूज आहे. या नाटकातल्या भूमिकेबद्दल खूप कौतुक होत आहे आणि त्यासाठी तुला खूप बक्षिसं सुद्धा मिळालेली आहेत. काय सांगशील तुझ्या या नाटकातील भूमिकेबद्दल आणि एकंदरीत या नाटकाच्या अनुभवाबद्दल? ह्या नाटकात माझी भूमिका म्हणजे उमेश दादाची लहान बहीण म्हणजे मन्या. आत्ताची पिढी प्रेझेंट करणारं कॅरेक्टर आहे. सो मला हे खूप म्हणजे मन्या हे कॅरेक्टर करायला प्रचंडच आवडतं आहे. कारण प्रत्येक जनरेशनमध्ये और एक प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी समजून घेणारं हवं, की इवन आम्हीही आमची मतं मांडतो आहे आणि वी आर व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट इट. तर ते मला असं वाटतं ते मन्या थ्रू मला खूप छान पद्धतीने करता येतं. आणि ॲट द सेम टाईम की यंग जनरेशन विचार करतं ते नेहमी चुकीचं नसतं आणि ते कधी कोणतीही गोष्ट लाईटली घेत नाहीत. कारण असं बऱ्याचदा होतं की असं समज असतो की यंग जनरेशन म्हणजे हां तर काही नीट विचार केलेला निर्णय नसेल वगैरे. तर हे खूप छान प्रेझेंटेशन आहे मन्याचं अँड इट्स ऑल बिकॉज ऑफ कल्याणी. आरती, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? मी ह्या नाटकात मिथिला नावाचे कॅरेक्टर प्ले करते, जे अत्यंत फोकस्ड, संयमी आणि मिथभाषी कॅरेक्टर आहे आणि ते ॲक्शनपेक्षा रिॲक्ट जास्त करतं. आणि माझ्यासाठी हा खूप मोठा टास्क होता, कारण फक्त रिॲक्ट करणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. हे मला जास्त लक्षात आली आणि मला ते एक्सप्लोअर करायला मजा येते थ्रू या रोलमधनं. वा वा, थँक्यू. मंडळी, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांनी आखलाय विनोदातल्या ओमकाराला म्हणजे ओमकार भोजनेला टाळण्याचा प्लॅन. का? चला बघूया. छान आल्या अरे वा छान. झालं पिऊन येते मी. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कसा आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळतायत ना 2 घोट, उपकार समजायचे. गिळायला काय केलंय? काय केलंय? काय? कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय नाही रे, घरीच आहे घरी. हा ये तू ये घरीच आहे. ये काय ये हा? तुम्हाला आधीच सांगून ठेवते मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही का बसा
आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट खाऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला? मी त्याला बोलवतो का मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको येऊ म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते, बोट खाली कर. बोट खाली. आल्या पावली तर तो गेला नाही ना हा. तर तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं हेट पर बडवून हेट पर भाकऱ्या अच्छा हा, भाकऱ्या. गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं तुम्ही आज एक काम करा, काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. ऐक नाही असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? हा. आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना हा. तसं आपण खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. पण तो बिन लाजासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं ना? नाही, खरं अरे कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाट? हा? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे. नाही, आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा आला. मी काय घेऊन येते. भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? हा तुमच्या आसपास मारून उसळच करते मी. हा अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना, चटकशी वर जाशी, लक्षात ठेव. चटकीशीवर जायला मी काय तुम्हाला मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. काय मी आता जे काय बोलले ना त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी म्हणून चंद्रावर जा. कळलं तुम्हाला? हा, त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू मार ना. खरं खरं मारते? खरं भांडण कसं वाटेल? मार खा ना जरा, मार खा. कळलं? टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. वहिनी तू मला मारलं? नाही, गौऱ्या गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा, तू मला मारलं? नाही, गौऱ्या बा, बोलून विषय सुटतात. ओमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का? गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खावा बाबा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? हा. तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे? बघ काय बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नीट बघ. नाही नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही, माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? हा? बघ कशी देवी सारखी बायको आहे, एकदम सुशील इनामदार. सुशील इनामदार. तूच मला सुशील. अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली, नवरी मिळेल नवऱ्याला. तो सुशील नाही. मग? अरे सुशील म्हणजे समजूतदार, सुशिक्षित, प्रेमळ, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला. अरे एवढे गुण आहेत तिच्यात, भरभरून गुण आहेत, आणि तुला काहीच वाटत नाही. अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर. नाही गौऱ्या, अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी मिशा वाढवून देवा पुढं सतरंजी टाकून रडावं लागतंय. काय? माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही. अरे गौऱ्या, बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली. बॅल बॉटम विचार केला असता तर केवढी मिळाली असती. गौऱ्या मारून टाकी ना तुला. माझ्या घरात येऊन मला म्हणून लागशील? मग तू मध्ये बोल नको. अरे इथं लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरात पुढे झोपावं लागतंय. तू असं करतोय? लाज वाटली पाहिजे तुला. मला लाज वाटली पाहिजे? बघ, एक मिनिट थांबा. किती ओव्हर ऍक्टिंग करशील? आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना. याला सगळं काय लागलं आता? पण ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना, तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल. माझ्या मनात? होय. माझ्याबद्दल वाईट आहे? वहिनी, हा भाऊजी. हा काय म्हणाला मला वहिनी? अरे नाही, हिचं नको ऐकू. वहिनी मला ऐकू द्या. वहिनी, माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या. वहिनी काय बोलला मला? भाऊजी, या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी. नाही रे ओमी. नाही भाऊजी, काय बोलतो हा माझ्या मघारी मला? हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं म्हणतो भाऊजी. तुला असं वाटतंय? शट अप.
एका शब्दान बोलायचं नाही. तुला असं वाटतं शटअप म्हणजे शटअप गौऱ्या. एका शब्दान बोलायचं नाही. माझ्या मगर हे असलं बोलतोस तू मला. अरे मैत्रीवर पाणी टाकलंस तू गौऱ्या. अरे मी शटअप म्हणजे शटअप मारून टाकीन तुला. अरे मी नाही, हीच बोलते. तुला माहिती आहे का, तू आपल्या घरी जेवायला येतो ना, रोज काढते ती की तुमचा मित्र जेवायच्या टायमाला आपल्या घरी येतो, गिळगिळ गिळतो आणि तू गेला ना तर माझी जे भांडण करते रे. तुला काय सांगू, अरे लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. साधी बाई नाही, लय डेंजर आहे. मदन चोप्रा. तू मधनं वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही. मी सहन करणार नाही. भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का? भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखेच. मी नाही बोलत तुमच्याबद्दल असं. नाही वहिनी नाही, एकही शब्द बोलू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आहे ना भाऊजी? मी ह्याला ओळखतो ना, ह्याला आधीपासून ओळखतो. शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा. काय सांगता भाऊजी? हो, शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती. ह्याला आहे ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं. मला काय सांगता भाऊजी? म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता. चिचा, आवळा, बोरं, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा. ती नको नको मला नको आहे ना तरी बळबळ द्यायचा. मोर दाखवतो मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा. लय चालू मोर आहे यो. पण मला वाटलं वहिनी, मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं, ठीक आहे. पण नाही, शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला. अजून हाय का? अजून पण आहे. कोण? फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचं अकाउंट काढून तिच्याशी बोलतो. काय केलं होतं? अरे सगळं खोट आहे. हे सगळं ह्याने केलंय. हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात. यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा, माहिती का तुला? मग म्हणून हा रात मंदिराजवळ ना चटई टाकून बसतो. या बघा, चोर तो चोर, वरशीर चोर. मी चोर आहे? चोर आहे मी? चोर आहे. ठीक आहे, हाय मी खोटाला, हाय मी चोर. अरे तुला बोलतो मी भिकारी, पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे, महा पीठ माग्यास तू. तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील. हे खांदे हलू नको, निघ माझ्या घरातून. ए बॉबी देवल निघ इथून. एक मिनिट भाऊजी, या घरात न कुठेच जाणार नाही. नाही वहिनी, मला थांबवू नका, मला जाऊ दे. भाऊजी तुम्ही नाहीच रे, तुम्ही कुठं जायचं नाही. आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं. वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी? हो भाऊजी. नाही वहिनी, वहिनी संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी, मी जातो वहिनी. ए डबल ढोलकी, तुझं काय मध्येच जा नाही. तुम्ही दोघांनी जा, तो स्वयंपाक बांधा ना, तो कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात आहे ना, गावात पेढे वाटेन मी, पेढे. निदान बी ह्या पैशानी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. रडू नको इथं. मी गेल्याशिवाय माणसाला माझी किंमत कळणार नाही. मी जातो भाऊजी. वहिनी तुम्ही रडू नका, वहिनी तुम्ही रडू नका, प्लीज वहिनी रडू नका. अरे गौऱ्या, तुला काहीतरी वाटायला पाहिजे गौऱ्या. मला काय वाटायला पाहिजे? काय झालं वहिनी? वहिनी मला डोकं दुखायला. भाऊजी मला पिक्चरला घेऊन चला भाऊजी. पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही. अरे गौऱ्या, तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय. मग वहिनी चला तुम्ही, मी तुम्हाला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ, हॉटेलात खाऊ भाऊजी. पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ. पण वहिनी मी पाकिट विसरलोय. तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय. भाऊजी पाकिट, माझं पाकिट. हे भाऊजी तुम्ही ठेवा. माझं पाकिट दे रे. आजपासून हे पाकिट तुमचं भाऊजी. भाऊजी चला 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 वहिनी, पिक्चरला घेऊन चला भाऊजी. चला तुम्ही त्रास करू नका वहिनी, चला तुम्ही. चला वहिनी चला. म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता. मी तुम्हाला सांगतो ना, लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका. ऐका माझं. अरे ओमक्या, अरे माझी बायको राणी. वा ॲज युजल बहारदार झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत. मकरंद दादा. मित्र असू नये असा धाकडा, ज्याचा इरादा नेहमीच वाकडा. येईल तुमच्या मुळावरी तो, होईल तुमचा पोपट बापडा. सरपंच म्हणे. वा 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 वा. असे मित्र जवळ बाळगू नका. हे तुझं जे म्हणणं होतं ते इतकं मला पटलं.
बरेच मित्र इतके डेंजर असतात की आपण आपल्या बायकोची ओळख करून द्याल, लग्न झालेलं असताना आपण ओळख करून द्याल, अरे ही माझी बायको, अरे मग मागच्या वेळेस भेटवली ती कोण होती, असं अकस्मात म्हणून काडी टाकणारे जवळचेही मित्र असतात, त्यांच्यापासून लांब राहा. हा संदेश फार ऊर्जात्मक पद्धतीनं तुम्ही दिला. गौरव, वनिता, ओंकार, तुमची ऊर्जा आणि सादरीकरण एकदम नेटकं, मजा आ गया. वा वा. प्रसादा. भगवान की लाख दुआएं चाहिए जिंदगी आबाद करने के लिए, तेरे जैसा एक दोस्त काफी है जिंदगी बर्बाद करने के लिए. वा 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 वा. मी दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करते, प्लीज. तुमच्या नाटकाला ऑलरेडी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, परंतु अजूनही ज्या प्रेक्षकांनी हे नाटक पाहिलेलं नाही आहे त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आपण नेहमीच म्हणतो की हसल्यामुळे आयुष्य वाढतं. हा कार्यक्रम बघून तुमचं आयुष्य वाढत असेलच, पण त्याचबरोबर नाटकाचं आयुष्यही वाढायला हवं असेल तर प्रेक्षकांनी नाट्यगृहात येणं खूप गरजेचं आहे. या निमित्ताने खरं तर मी सोनी मराठीचे मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राची हास्य जत्रा या संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी नाटकांसाठी सुद्धा, त्याच्या प्रमोशनसाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, कारण त्यांनाही त्याच्यावर तितकाच विश्वास आहे. सो मी एवढंच सांगेन, दादा एक जसा हा कार्यक्रम बघताना तुम्हाला संपूर्ण आनंद मिळतो, संपूर्ण मनोरंजन तुमचं होतं, तसंच दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक पाहिल्यानंतरसुद्धा मी खात्री देतो एक संपूर्ण नाट्यानुभव पाहिल्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव घेता येईल. थँक्यू. वा वा वा. वेल सेड. तुम्ही जरूर या नाटकाचा आस्वाद घ्यावा. अतिशय सेन्सिबल लेखिका कल्याणी पाठारे हिनं हे नाटक लिहिलेलं आहे आणि आजच्या पिढीचा आश्वासक दिग्दर्शक अद्वैत दादरकरनं हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, मनापासून आभारी आहोत. थँक्यू.